तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. आपण किल्ले राजगडवर जाणार होतो ट्रॅक करण्यासाठी, पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आपल्या मित्राकडे दिला फोन, पकडावला कॅमेरा, म्हणलं काढ व्हिडिओ. आपले मित्र आले. आपण तिथपर्यंत केला प्रवास आणि तिथल्या आपल्या मित्रांना म्हणलं आता जरा प्रवास करण्यासाठी गाडी घे. त्यांच्या गाडीवर आलो इथं. त्यांची गाडी पार्क वगैरे केली आणि आपण ट्रेकिंगला सुरुवात करायच्या आधी म्हणलं थोडंफार काहीतरी खाऊन घ्यावा. इथं आपले मित्र त्या दुकानाचं प्रमोशन करत होते. म्हणलं चालू दे तुमचं प्रमोशन चालू द्या. खाल्लं पिल्लं आणि मग आपण निघालो ट्रॅकला सुरुवात करण्यासाठी. तर रस्त्याला आपण म्हणलं पाऊस बिऊस असन, पण पाऊस वगैरे काही नव्हता. थोडंफार चिखल वगैरे होता. तर मग आपण चाललो थोडं पुढं गेलो. तर थोडं अजून पुढं आलो तर आपले आता मित्र आले होते बरं का. आता तिथून आपण खरी ट्रॅकला सुरुवात केली. इथं आपण थोडा मॅप पाहिला काय कसं आपल्याला ट्रॅक करायचं आहे. ट्रॅक वगैरे मॅप वगैरे बघून झाला. आपण निघलो मग पुढच्या प्रवासासाठी. तर आपले बघू शकता तुम्ही मित्र एक्सप्लोअर करत होते. याच्यावर आपला लॉंग ब्लॉग पण येणार आहे की जो आपण यूट्यूबला अपलोड करणार आहे. त्याची लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड करू. इथून आपण आता आपली खरी ट्रॅकिंगची सुरुवात झाली होती. आपण जॅकेट वगैरे सर्व आणले होते. म्हणलं पाऊस वगैरे लागेल रस्त्याला, पण काही नाही. मग पुढे येऊन आपण जरा रेस्ट केला. तर सर्व मित्रांनी आपले शर्ट वगैरे काढले होते. शर्ट काढून अरे बाबू तुम्हाला सांगतो पाऊस पडण्याऐवजी आपल्या शरीरातूनच पाऊस पडत होता. मग इथं त्यांनी बोर्ड वगैरे लावले होते की इथं हे प्राण्याचा धोका आहे. मग आपण बी शर्ट काढला, म्हणलं चला चालून द्या आपले ट्रॅकिंग. कारण की पाऊस तर काय पडत नव्हता, आपल्या शरीरातूनच घामाचा पाऊस पडत होता. तर मग आपण म्हणलं चला आता करून घ्यावा ट्रॅक. रेस्ट वगैरे करून झालं. आपण बऱ्यापैकी ट्रॅक कवर केला. 25% ट्रॅक कवर करून झाल्यानंतर आपण जरा वेळ म्हणलं चला आता अजून एक जरा वेळ थांबू आपण. इथं थांबलो आणि इथं अजून आपल्यासमोर जायचं होतं बरं का गाड्या. ह्या आपल्यासमोर इथं बघताय की आपल्याला इथं जायचं होतं. आपण 25% ट्रॅक कवर करून झाल्यानंतर आपण निघलो पुढच्या प्रवासासाठी. पुढचा प्रवास करता बाबू तुम्हाला सांगतो एवढं आपण दमलो होतो. आपण डबल ब्लॉगिंग करत होतो. एका फोनमधून लॉंग ब्लॉग करत होतो आणि एका फोनमधून शॉर्ट ब्लॉगिंग करत होतो. परत थोड्या वेळ प्रवास केल्यानंतर सगळेजण दमले, म्हणलं जरा वेळ प्रवास थांबवून आराम करून परत पुढच्या प्रवासासाठी निघलो. मग आपण आलो इथं किल्ल्यावर म्हणलं आता डबल दोन्ही हाताने ब्लॉगिंग चालू होती. इथं वरती थोडं पावसाचा शिडकावा होता. थोडं पाऊस वगैरे होतं हो. मग आपण इथं ट्रॅकिंग सुरू केली. अजून आपली ही 50% बी ट्रॅकिंग नसून झाली. किल्ला चढून नसून झाला. पण काय आता तुम्हाला सांगतो आपले मित्र राहिले होते मागं, त्यांच्यासाठी थांबलो, निघलो परत पुढच्या प्रवासासाठी. मग इथं पुढे येऊन बघा होतं काय तिथं थांबलेली होती माकडं. आपल्या मित्रांनी त्याला छेडायचा प्रयत्न केला. त्यांनी दात दाखवले आणि गेला भाऊ निघून. मग आपल्या मित्राला म्हणलं भाऊ जरा नीट चावलं बिवलं तर कुठं. मग इथं येऊन बघा होतं तो कसला भारी व्ह्यू होता. म्हणलं आता चला परत जरा वेळ थांबलो आणि निघलो पुढच्या प्रवासाला. की बाबू तुम्हाला सांगतो एवढी मजा आली ना ट्रेकिंग करण्यासाठी. तुम्हाला खरी ट्रेकिंगची मजा घ्यायची असेल तर किल्ले राजगडवर या. इथं चोर दरवाजाने आम्ही ट्रेकिंग सुरुवात केली होती आणि मग आपण निघलो परत पुढं. आपला मित्र राहिला होता मागं, त्याला म्हणलं चल बाबा पटापट. इथून काही लोक त्यांचा ट्रॅक कंप्लीट झाला तर तिथे खाली येत होते. आपण वरती जायसाठी थांबलो तर त्यांना म्हणलं पहिले त्यांना जाऊन द्यावा मग आपण चालावा. मग काय त्यांना खाली येऊन दिलं आपण आणि निघलो आपण. इथं आपण किल्ल्यावर आलो होतो. इथं लेक वगैरे होता आणि आपले मित्र इकडं फोटो काढण्यासाठी थांबले होते. आता काय किल्ला आला म्हणल्यावर काय हे फोटो काढणं. आपली दोन हाताने ब्लॉगिंग चालू होती. एका हातामध्ये लॉंग ब्लॉग आणि एका हातामध्ये शॉर्ट. मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे आपण. तर मग आपण म्हणलं चला आता इथून पुढं होता बाली किल्ला. तर म्हणलं आता राजगडवर आलो तर बाली किल्ल्यावर जाऊ. तर आपण तिथून सुरुवात इथं देवीचे मंदिर होतं आणि महादेवाचं मंदिर होतं. मग आपण इथं देवाचे दर्शन वगैरे करायला थांबले होते माणसं. म्हणलं आता इथं दर्शन वगैरे करावं निघावं. मग आपण इथून आलो दारुघर तुम्हाला माहितीच असेल की जिथे सर्व ठेवलं जातं आपलं तो गोळा वगैरे. तिथं आपण थांबलो. इथं फोटो वगैरे काढले आणि मग आपण इथं थांबलो जरा वेळ. म्हणलं आता इथं जरा वेळ आराम करू आणि निघू परत वरती बालीगाडावर चढ करण्यासाठी. तर एवढे आपल्यासारखे भरपूर इथं पर्यटन आले होते किल्ल्यावर ट्रेकिंग वगैरे करण्यासाठी. आपण परत ट्रेक सुरू केला आपला बालीगडावर जाण्यासाठी. एवढं ट्रेकिंग करून बी आपण गेलो परत पुढं तर मग काय परत आपण ट्रॅकिंग सुरू केली आपली बालीगडाला जाण्यासाठी. तर आपलं एवढं दमलं होतं एवढं ट्रॅक करून. परत इकडं माकडं काय थोडा ट्रॅक केला का लगेच माकडं, थोडा ट्रॅक केला का लगेच माकडं. मग आपण पुढं जाता पाहिलं की ते वरतून खाली लोक येत होते. त्यांना पहिलं म्हणलं त्यांना खाली येऊन द्यावा मग आपण वरती जावा.
तर मग आपण इथं फायनली बालीगडावर आलो होतो. एवढं मेहनत घेतल्यानंतर आपल्याला जे व्ह्यू बघायला भेटलं आपण ते सांगू नाही शकत. की तुम्ही स्वतः या, एकदा एक्सप्लोअर करा, खूप मजा येईल तुम्हाला बी. महाराजांचं आहे. तर मग इथं फुलं वगैरे ते मित्र पोरनी फुलं वगैरे फोटो बिटो काढले. आपला पैलवान होता इथं, पैलवान मस्त नाचत होता. इथं बालीगडावर मस्त इथं लेक वगैरे होते. लेक आपण पाहिले आणि निघलो पुढच्या प्रवासासाठी. तर मग इथं थोडा तुम्हाला व्ह्यू दाखवतो गाडाचं. हे पाण्याचे लेक होते त्या काळी. तर मग आपण निघलो पुढं. तर इथं म्हणलं तुम्हाला भरपूर माकडे येते. ही डायरेक्ट इथं फॅमिली होती. आपले मित्र बी आपल्याला भेटले होते ट्रॅक करताना. तर ते चालले होते पुढं, आपण आलो होतो रिटर्न. मग त्यांना म्हटलं चला तुम्ही तुमचा प्रवास चालू द्या, आम्ही आमचं चालू देतो. मग आपण बालीगडावरून खाली निघलो माची बघण्यासाठी. जे म्हणतात की राजगडची जी आपण बघतो आपण गुगलला वगैरे फोटो, ज्या राजगड किल्ल्याचं जे वैशिष्ट्य, आपण तिथं चाललो होतं माचीमध्ये. तर म्हणलं आता हे पण ट्रॅक कंप्लीट करावा. तर आपण चाललो माची बघण्यासाठी. हा पण भरपूर मोठा ट्रॅक होता. तर आपण म्हणलं आता आलो आहे तर एवढ्यासाठी कशाला हुकवायचं. इथं होतं, पुढं गेलो आपण. इथं हनुमानाचं मंदिर होतं. आपण बजरंगबलीचे दर्शन घेतले आणि पुढच्या प्रवासाला परत सुरू. फायनली आपण ट्रॅक कंप्लीट केला आणि जो व्ह्यू बघण्यासाठी आलो तो पाहिला. एवढं तुम्हाला सांगू नाही शकत, एवढं भारी वाटत होतं हा व्ह्यू बघून. ही माची होती आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकदम कसला व्ह्यू होता, एकदम भारी. आणि अजून एक पूर्ण पुढं ट्रॅक होता अजून, आपण तिथं नाही गेलो. इथूनच पाहिलं सगळं व्ह्यू. आणि हे आपण किल्ल्यावर आल्यावर असं व्ह्यू दिसतं तुम्हाला. आपलं ट्रॅक वगैरे कंप्लीट झाला. आपण म्हणलं आता चला ट्रॅक कंप्लीट झाला, आता जाऊ खाली जाता जाता मग आपण थोड्या वेळ थांबलो, नाचलो वगैरे, आलो खाली. फायनली आपण खाली आलो आणि जरा वेळ आपण आराम केला. म्हणलं आता भरपूर ट्रॅक केला, जरा वेळ आराम करू आपण. इथं आराम वगैरे करून झाला आणि आपण निघलो आपल्या गाड्या जिथं लावल्या होत्या तिथं. तर मग काय, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक अँड फॉलो करा. आपण निघलो आता घराकडे. मग आता एवढा वेळ झाला तर बाहेरच जेवण केलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.